brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पोलीस भरती पण 4-5 वर्षातून एक वेळच निघते. तर आमचं म्हणणं असंच आहे की बा दर 1-2 वर्षातून एकदा पोलीस भरती काढायला पाहिजे. तुझ्या घरचे काय करतात? शेतीच करतात. शेती करतात आणि चौथी भरती माझी फार्मसी केलेलो मी. नोकरीशिवाय पर्याय नाही दुसरा. व्हॅल्यू नाही माणसाला, नाहीत मग नोकरी नसली तर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीसाठी 462 जागांसाठी तब्बल 16,000पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. खरं तर भरती जी आहे ती 2 ते 3 दिवसापासून सुरू झालेली आहे, परंतु जे तरुण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात भरतीसाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून खास सुविधा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. बऱ्याचदा तरुण भरतीसाठी आल्यानंतर आपल्याला रोडच्या कडेला फुटपाथवर झोपल्याचं दिसतं, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलीस आयुक्तालयातील जे गवळी माथा या ठिकाणी खरं तर या तरुणांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील ही तरुण आहेत, अनेक जण उच्च शिक्षित आहेत. आपल्यासोबत काही तरुण आहेत. कुठून आलास? वाशिम जिल्ह्यातून. घरचे काय करतात? काम करतात. तुला काय वाटलं की पोलीस भरतीसाठी तयारी केली पाहिजे? ते तयारी करा 3 वर्ष आधी तयारीच करत होतो आम्ही. 3 वर्षापासून तयारी करत होतो. आता कितवी भरती आहे? ही 4थी भरती आहे आमची. तुझ्या घरचे काय करतात? शेतीच करतात. शेती करतात आणि चौथी भरती माझी. चौथी. हो, आता वय किती? आता 21 21 वर्षे. अजून बरीच संधी असेल. हो, बरीच संधी आहे. दरंग से सुट्या मारली. परंतु पोलीस भरतीच का? ते आर्मीमध्ये हाईट नाही बसत म्हणून. आणि ते देशसेवेसाठी येत आहेस तू, हो परंतु तुला इतर पण काही ऑप्शन्स असतील, पर्याय असतील. फार्मसी केलेली आहे. फार्मसी केलेलो मी. फार्मसी केलेली. हो, जॉब करते वाशिम मध्ये. हो. आता घरचे वावरात जातात. शेती किती करतात, मजुरी करतात. शेत किती? शेत 60 एकर. किती? 60. हो. शेती का ऑप्शन पर्याय नाही का? नाही, पर्याय आहे, पण इथं पोलीस भरतीची इच्छा होती, स्वप्न होतं, ड्रीम होतं करायचं, म्हणून आलो करायला. बघा, 60 एकर जमीन आहे, तरी पोलीस भरतीत म्हणजे देशसेवेसाठी आलेले आहेत. आणखी काय तरुण आहेत? काय सांगशील? कुठून आले? मी जालना जिल्ह्यामध्ये. घरचे काय करतात? घरचे हेच शेती करते. किती शेती? शेती काय 2 एकर, जास्त नाही. किती भरती? पहिलीच भरती माझी. काय वाटलं की पोलीस भरतीतच व्हायचं? ते होतं स्वप्न आहे माझं की पोलीस भरतीच व्हावं म्हणून. काय आता तयारी वगैरे झालेली? तयारी चालू आहे ना. तयारी झालेली नाही. कुठून आला मित्र? वाशिम. काय करतात घरचे? वडील पेंटर आहेत. वडील पेंटर आहेत, वॉल पेंटर. बर. आता किती भरती वगैरे काय? पहिलीच भरती. शिक्षण किती झाले? 12वी झालेली. काय वाटलं की पोलीस भरतीतच यावंसं काय वाटलं? कारण इतर पण पर्याय आहेत, खाजगी नोकरी आहे. पहिल्यापासून नादे पोलीस भरतीचा. आता पोलीस भरती वगळता इतर शासकीय नोकऱ्या नाहीत, याचं कारण काय वाटतं? आणि खरंच नोकऱ्याची गरज आहे का तरुणांना? हो ना, गरज आहेत ना. नोकरीशिवाय पर्याय नाही दुसरा. व्हॅल्यू नाही माणसाला, नाहीत मग नोकरी नसली तर. आता इथं पर्याय, इथं आलास तू, इथं पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा देण्यात आली. बऱ्याचदा तू बघितलं असेल की बाहेर फुटपाथवर, रस्त्यावर झोपलेले असतात तरुण. माहिती आहे. बाहेर नसते सुविधा, पण इथं भेटली आम्हाला सुविधा. चांगली सुविधा आहे, तशी मस्त आहे. आणखी काही तरुण आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. कुठून आला मित्र? अनसिंगवरून आलो, वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा. हो. घरचे काय करतात? घरचे काय नाही, बाबा पेंटिंगचं काम करतात आणि माझा शेतू आहे. बर. बिझनेस पण करत असतो मी, त्याच्यात मी भरती पण मारायचो. पहिलीच भरती आहे माझी. पहिलीच भरती. हो. घरचे काय म्हणले की नाही येत होतं त्यावेळेस? काय नाही, घरचे म्हणत होते जा बा आरामशीर, पहिलीच भरती आहे, थोडं सांभाळून कर म्हणून. किती वय किती? माझं वय 23 आहे. शिक्षण ग्रॅज्युएशन झालं. आता पुढे शिकून तुला असं वाटत नाही का की आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे, किंवा इतर MPSC UPSC केली पाहिजे? हा, कोर्टाचा पण अभ्यास करत आहो ना मी. बॉम्बे हायकोर्टमध्ये पण एक फॉर्म टाकलेला आहे, त्याचा पण अभ्यास चालू आहे सध्या.
त्याची पण तयारी चालू आहे म्हणजे बऱ्याच प्रकारे. शासनाला काय सांगशील, कारण आता पोलीस भरतीशिवाय कुठलीच शासकीय भरती राहिली नाही असं वाटत नाही का? हो ते तर आहे, पण आता हे पण पोलीस भरती पण 4-5 वर्षातून एक वेळच निघते. हम्म. तर आमचं म्हणणं असंच आहे की बा दर 1-2 वर्षातून एकदा पोलीस भरती काढायला पाहिजे. म्हणजे आपल्या जे एवढे पण बेरोजगार आहेत तेवढ्याला रोजगार मिळेल. तर परंतु आता पोलीस भरती व्यतिरिक्त पण भरती काढली पाहिजे का शासकीय? हा काढायला पाहिजे पोलीस भरती व्यतिरिक्त बी. पोलीस भरती व्यतिरिक्त बी भरती काढायला पाहिजे, कारण पोलीस भरती तर दरवर्षी निघणं शक्य नाही ना. दर 5 वर्षातून एकदा 4 वर्षातून एकदा निघते. तर याच्या व्यतिरिक्त पण एखादी भरती आणायला पाहिजे सरकारने. शेती किती करी? शेती किती काही नाही. मग आता घरचे फक्त मजुरी करूनच गुजारा करतात. हो हो मजुरी करूनच आहे सर. काय सर काय सांगाल? खरं तर पोलीस आयुक्तालयाकडून या तरुणांची सुविधा करण्याचा प्रयत्न केला आहे, तहसीलदारांची सोय करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगानं दरवर्षी जेव्हा पोलीस भरती होत असते तेव्हा महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून भरपूर मुलं हे भरती करता येत असतात. बऱ्याचशा वेळेला भरतीनं त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं त्यांना रोडच्या साईडला किंवा बस स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला अशा ठिकाणी त्यांना राहावं लागतं. त्याच्यामुळे आपसुकच त्याचा परिणाम हा त्यांच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या फिजिकलवर होत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमचे पोलीस आयुक्त माननीय श्री चौबे सर यांच्या संकल्पनेमधून, तसेच आमचे अप्पर पोलीस आयुक्त माननीय आव्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली DCP श्री गणेश इंगळे सर यांनी ह्या सर्व राहण्याची व्यवस्थेचा पुढाकार घेऊन ही सगळं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ 24 तास हजर असतो. येणाऱ्या मुलांना योग्यरित्या आलेल्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेऊन तसेच त्यांना योग्य पद्धतीने राहण्यासाठी आम्ही इथे व्यवस्था करून देत असतो. आणि त्याच्यामुळे बरेचशे मुलांचा इथं चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. बरेचसे उमेदवार त्यांना आमचे पोलीस संपर्क नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर ते जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवार इथे येत आहेत. आणि अजून उमेदवारांना आम्ही आवाहन करेन की ज्यांची राहण्याची सोय नसेल त्या प्रत्येक उमेदवारांनी पोलीस आयुक्तालयाअंतर्गत इथं जी सोय करण्यात आलेली आहे गवळी माता बालक्रीडा नगरी या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळ्यांनी जे उमेदवार ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही त्यांनी यावं असं आम्ही पोलीस दलामार्फत आवाहन करत आहोत. गवळी माता आहे पिंपरी चिंचवड मधील, आणि या ठिकाणी जे तरुण पोलीस भरतीसाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही मदत होत आहे, कारण त्यांचा जो ताणतणाव आहे तो दूर होतो. आणि या ठिकाणी त्यांना आराम केल्यानंतर उद्या जी चाचणी असते शारीरिक चाचणी त्याच्यामध्ये त्यांना जास्त परिश्रम घेता यावं, थकवा येऊ नये यासाठी त्यांनी ही सुविधा केलेली आहे. तू कुठून आलास? सर मी नंदुरबारहून आलोय 400 किलोमीटर. 400. हो. घरचे काय करतात? घरचे सर शेती वडिलांची, किती शेती? म्हणजे 2-3 एकर शेती वडिलांची. कोरडवाहू काय? नाही भाऊ वगैरे नाही, कोरडवाहू शेती की पाणी वगैरे आहे? पण कोरड आहे एकदम. हो. घरात कोण कोण असतं? आई, लहान भाऊ एक 7वीला, मी आणि वडील एक. हो. आता तू पोलीस भरतीकडे का वळलास? सर म्हणजे आता वडिलांचं आणि आईचं स्वप्न करायचे खूप कष्ट करतात ते, की त्यांचं खूप स्वप्न आहे की मोठं होऊन काहीतरी बनावं. त्यांच्या मनामध्ये खूप हे काय वाटतं वडिलांना, आईला? म्हणजे त्यांच्या खूप अपेक्षा आहे माझ्याकडून की खूप मोठं व्हावं मी, की काहीतरी करून दाखव पुढे होऊन. जे भरती ते 4 ते 5 वर्षातून निघते ती दरवर्षी निघायला पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे सर. म्हणजे जसं की आता प्रत्येक डाव चुकला तर दुसऱ्या डावाला की व्यक्ती अनुभवातून येईल तो. किती भरती तुझी? माझी पहिली सर एकदम. पहिली. हो पहिली भरती. वय किती आता? माझ्या 18 आहे सर, म्हणजे 18? प्लस आहे, पूर्ण झालं 18. पहिली भरती. म्हणजे आणखी भरपूर तुला संधी आहे. हो आहे सर, संधी आहे. आणि शिक्षण किती झालं? माझे सर 12वी झालं, आता फर्स्ट इयरला मी. आता तू MPSC UPSC पण करू शकतो पुढे करू शकतो सर, शिक्षण चालू आहे का करण्याची इच्छा? हो मग आहे ना सर, इच्छा आहे. म्हणजे आता 12वी झालं, आता पुढच्या ऍडमिशन चालू आहे सर माझ्या कॉलेज वगैरे शिक्षण. हो. खरं ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही जी तरुण आहेत ते आलेली आहेत. खरं तर त्यांचं स्वप्न आहे पोलिसात जायचं, आईवडिलांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचं. या सगळ्यांचं एक बॅकग्राऊंड आहे ते म्हणजे शेती, आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. काही जणांना
मोठी शेती आहे, म्हणजे 60 एकर देखील शेती आहे, परंतु पोलीस भरतीचं स्वप्न साकार करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. परंतु त्यांचा जो सहारा आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस बनत आहे. या ठिकाणी म्हणजेच गवळी माथा या ठिकाणी त्यांना राहण्याची सोय केलेली आहे, त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. आणि उद्या हे तरुण सकाळी म्हणजेच पहाटे उठून थेट आता मैदानी चाचणीसाठी जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या पोलीस भरतीला मुंबई तककडून शुभेच्छा. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.